राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावरून वाद उद्भवलाय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दार्जिलिंगमधील राष्ट्रपतींच्या कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमले असते, मात्र राज्य प्रशासनानं सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणं सांगत कार्यक्रमाचं ठिकाण बदललं। भाजपचा आरोप, दरम्यान अनेकांना इथे उपस्थित राहता आलं नसल्यानं राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी। पश्चिम बंगालमधील कार्यक्रमाच्या वादात केंद्राची उडी, केंद्रानं अहवाल मागवला, राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा ठपका, मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश। पश्चिम बंगालमधील संथाल परिषदेमधील कार्यक्रमस्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी, ममता बॅनर्जी मला धाकट्या बहिणीसारख्या, बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतं, राष्ट्रपती मुर्मूंची टीका। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू, ममता बॅनर्जींचा आरोप, राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्यप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती चुकीची होती, राष्ट्रपती मुर्मू यांच्या विधानावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया। राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचाच अपमान, आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला माफ करणार नाही, पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा। ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारं, फडणवीसांचं वक्तव्य, राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह, मुख्यमंत्री फडणवीसांचा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा। राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल तोडणं हे घाणेरड राजकारण, संथाल कार्यक्रमावरून आशिष शेलार यांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका, पश्चिम बंगालमध्ये शहरी नक्षलवाद सुरू असल्याची शेलारांची टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। जय पवारांची उद्या होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली, जय पवारांकडून नुकताच व्हीएसआरचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट, पत्रकार परिषदेबाबत पुढची तारीख लवकरच जाहीर करणार। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रति सेवेची भूमिका, विरोध करणाऱ्यांचा हेतू शेतकऱ्यांना माहिती आहे, कर्जमाफीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना शेलारांचं उत्तर। सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष होईल, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त, काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं। भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी, महापालिकेमध्ये जे झालं ते जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही, खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका, 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार। पुणे विद्यापीठ परिसरामध्ये आयकॉनिक पुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिवंगत अजित पवारांच्या विजनचं कौतुक, उड्डाण पुलाला दादांचं नाव देण्याचेही संकेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापती निवड 9 मार्चला होणार, चिपळूण पंचायत समिती सभापती कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष, तर चिपळूण पंचायत समितीमध्ये महायुतीचा सभापती होणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। पुणे पालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षामध्ये रस्सीखेच, स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपला सर्वाधिक 7 जागा मिळणार, राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक पद मिळणार, स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक यांची दिल्लीकडे धाव। ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनवणार, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया, फिनलंड देशातील कंपन्यांसोबत मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचा सामंजस्य करार, नितेश राणेंची माहिती। अजित पवारांनंतर माझा प्रवास सोपा नव्हता, मात्र महिला शक्ती माझ्या मागे थांबली, हीच ताकद मला ऊर्जा देते, सुनेत्र पवारांचं महिला दिनाच्या कार्यक्रमात भाष्य। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महिलांना संधी दिली तर नवं यश मिळू शकतं, पंतप्रधान मोदींचं जागतिक महिला दिनी वक्तव्य, देशामध्ये 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प पूर्ण झाल्याचं वक्तव्य। वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये महिला आणि बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणार, पंकज भोयर यांचं आश्वासन। नितीश कुमारांच्या पुत्राची बिहारच्या राजकारणामध्ये एंट्री, निशांत कुमारांचा जनता दल युनायटेड पक्षामध्ये जाहीर प्रवेश। उद्या मनसेचा 20वा वर्धापन दिन, यंदाचा वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार, मराठीसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा वर्धापन दिन असल्याची राज ठाकरेंची पोस्ट। मुंबई पुण्यामध्ये मेळावे घेऊन नोंदणी सुरू केली जाते, यंदा महाराजांना अभिवादन करून सप्ताह सुरू केला जात असल्याची बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया, पक्षामध्ये काम करणाऱ्यांसाठी नोंदणी सुरू असल्याची माहिती। सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काळी रंगपंचमी साजरी, सोलापूर महापालिकेमध्ये मराठा समाजाला संधी दिली नसल्याचा आरोप, भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात आंदोलन। मुंबई पालिकेतील पारदर्शक कारभाराविरोधात मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका, भ्रष्टाचाराच्या विरोधात कुठलीही तडजोड करू नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश, पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक तुम्ही केली तर लोकांचा विश्वास उडेल, फडणवीसांचा नगरसेवकांना कानमंत्र। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे आज एकत्र, एका लग्न समारंभात दानवे आणि भुमरे यांच्यामध्ये गप्पा रंगल्या, जमीन संपादनातील मोबदला मिळवण्यासाठी बनावट हिबानामा केल्याचा आरोप दानवे यांनी खासदार भुमरे यांच्या चालकावर केला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात उद्या काँग्रेसची कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा निघणार, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघणार पदयात्रा।